भविष्य सांगण्याच्या नावाखाली अनेक महिलांना आपल्या लैंगिक वासनेचा शिकार करणारा नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. त्याच्या विरोधात 12वा गुन्हा दाखल झाला आहे. एका व्यापाऱ्याने त्याच्या विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. यावेळी त्याने एका कांदा व्यापाऱ्याला गंडा घातल्याचं उघडकीस आलं असून या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भोंदू खरातने कांदा व्यापाऱ्याला प्लॉट विक्री व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवले होते. त्याने व्यापाऱ्याकडून 60 लाख रुपये किंमत असलेली जागा वृद्धाश्रमाच्या नावावर केवळ 22,25,000 रुपयात खरेदी केली. इतकेच नाही तर वृद्धाश्रमाच्या जागेच्या बदल्यात चांगल्या लोकेशनवर जागा मिळवून देण्याचं आश्वासन आरोपीनं दिलं होतं. यातून त्याने व्यापाऱ्याकडून तब्बल 85 लाख उकळले, परंतु कोणतीही जागा दिली नाही. आरोपी खरातने कांदा व्यापाऱ्याची केवळ आर्थिक फसवणूकच केली नाही, तर त्याने व्यापाऱ्याला मानसिकरित्याही त्रास दिला. जेव्हा व्यापाऱ्याने आपल्या पैशाचा किंवा जागेचा तगादा लावला, तेव्हा जागेसाठी तगादा लावू नकोस, अन्यथा तुझ्यावर देवाचा कोप होईल आणि तुझे वाईट होईल, अशा शब्दात शाप देत खरातने व्यापाऱ्याला घाबरवलं. मागील अनेक दिवसापासून आरोपी अशा प्रकारे छळ करत होता. अशोक खरातचं महिला लैंगिक छळाचं प्रकरण उघडकीस आल्यापासून त्याचा गुन्हेगारी कृत्यांचा आलेख वाढतच चालला आहे. भोंदू खरातवर आतापर्यंत एकूण 12 गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये 8 गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे लैंगिक शोषणाचे आहेत, तर 4 गुन्हे हे आर्थिक फसवणुकीचे आहेत. आता या नव्या प्रकरणात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून खरातच्या संपर्कात असलेले आणखी कोणी फसवणुकीचे बळी पडले आहेत का, याचा शोध घेतला जात आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.